मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आम्ही जे लघु मध्यम आणि मध्यम उद्योजक आहेत किंवा व्यापाऱ्यांसाठी जे ट्रेनिंग प्रोग्राम्स करत असतो, वर्कशॉप्स करत असतो, त्यामधला काही पार्ट मी तुमच्याशी या व्हिडिओजमधून शेअर करत असतो. मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की तुम्ही जर उद्योजक असाल तर तुमच्यामध्ये उद्योजक, मॅनेजर आणि कर्मचारी या तिन्हीचं कॉम्बिनेशन हवं. पण ते किती पर्सेंट उद्योजक, किती पर्सेंट मॅनेजर, किती पर्सेंट कर्मचारी हे तुम्हाला नीट भान असायला हवं. कारण तिघांचा एक स्वभाव आहे, तिघांच्या पण एक प्रायोरिटीज आहे. आणि बरेचसे उद्योग जे आहेत हे कर्मचारी सांभाळत असतात. कसे ते तुम्हाला थोडक्यात मला या व्हिडिओमध्ये सांगायचं. आता एक लक्षात घ्या, एक टेक्निकल पर्सन किंवा कर्मचारी जो असतो त्याचं स्वभाव वैशिष्ट्य काय, तर त्याला काहीतरी स्किलसेट माहिती असतं. एक व्यवसायातलं एक काही ना काहीतरी त्याचा स्किल सेट असतो ज्याच्यामुळे तो व्यवसाय सुरू केलेला असतो. फॉर एक्झाम्पल, एखादा ट्रेडर आहे, ट्रेडिंग जर सुरू केलं असेल तर त्याला कदाचित मार्केटिंग चांगलं येतं किंवा एखाद्या प्रॉडक्टविषयी चांगलं नॉलेज आहे, प्रॉफिट कसं कमवायचं आहे माहिती, म्हणून तो ट्रेडिंग चालू करून टाकतो. किंवा एखादं इंजिनिअरिंग युनिट आहे, एखाद्याने कुठेतरी अनुभव घेतलेला आहे आणि त्याला असं वाटतं की तोच प्रॉडक्ट मी बनवू शकतो आणि दुसऱ्याला प्रॉफिट करून द्यायच्याऐवजी मी करेन. त्यातला तो टेक्निकल पर्सन तो व्यवसाय सुरू करतो. किंवा इव्हन आपण डॉक्टर्स पण जर पकडले तर डॉक्टर्स हे हॉस्पिटल यासाठी चालू करतात की त्यांना असं वाटतं की मला पेशंट ट्रीट करता येतात म्हणजे मला हॉस्पिटल रन करता येतं. आता या कर्मचारी जो आहे तुमच्यामधला, जो व्यवसाय करायला जातो, त्याचा स्वभाव तुम्हाला जर नीट लक्षात आला तर तुमचे प्रॉब्लेम्स लक्षात येतील. कर्मचाऱ्याचा प्रॉब्लेम काय आहे की त्याला कोणावरच विश्वास नसतो. त्याला असं वाटतं जर काम योग्य पद्धतीने व्हायचं असेल तर मीच केलं पाहिजे, आय एम द बेस्ट पर्सन. त्याला इतरांवर विश्वास नसतो, टीमवर्कमध्ये त्याला जास्त स्वारस्य नसतं, त्याला आजूबाजूचे लोक डेव्हलप करण्यामध्ये फारसा इंटरेस्ट नसतो. कारण त्याला एकच गोष्ट माहिती असतं की ही गोष्ट जर व्यवस्थित करायची असेल तर माझ्यासारखं कोणीच नाही आहे. प्लॅनिंग बिनिंग वगैरे त्याचा फार विश्वास नसतो, कारण त्याला स्वतःचे मूड्स अँड फिलिंग सांभाळून त्याच्या वेळेनुसार काम करायचं असतं. कारण त्यांनी व्यवसाय का सुरू केला आहे, कारण बॉस नको, बॉस म्हणजे बंधन, प्लॅनिंग. म्हणून तो काय करत असतो, तुमच्यातला जर कर्मचारी जर कामाला जात असेल तुमच्यामधला, पण उद्योग तुम्ही सुरू केला असेल तर तुम्ही काय कराल, अनप्लॅन्ड वर्क कराल, मूड्स अँड फिलिंग्सवर काम कराल, मनाला येईल ते काम कराल. तुम्हाला कोणावरही विश्वास न ठेवता आय एम द बेस्ट म्हणून काम कराल. टीम डेव्हलप होऊ देणार नाही. सगळी कामं स्वतःवर अवलंबून ठेवाल. OTP तुम्हालाच येतील, सगळे मेसेजेस तुम्हालाच येतील, सगळे पासवर्ड तुम्हालाच माहिती असतील, सगळे डील्स तुम्हीच कराल. तुमचे कर्मचारी जे असतील ते फक्त बुजगावणे असतील, जे तुम्हाला फक्त हो म्हणणारे असतील, त्यांना माहीत काहीच नसेल, ते तुमच्यावर अवलंबून असतील. आणि हळूहळू व्यवसाय सुद्धा असा डेव्हलप कराल तुम्ही की प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारल्याशिवाय होत नाही असाच व्यवसाय निर्माण कराल. आणि तुम्हाला त्याचं कौतुक पण असेल की मला विचारल्याशिवाय माझ्या व्यवसायात काही होत नाही, बिकॉज आय एम द बेस्ट. वाय? बिकॉज कर्मचारी किंवा एक टेक्निकल पर्सन बिझनेस हँडल करतो. मग असा व्यक्ती ज्यावेळेस सिनेमाला जातो तिथे पण फोन कॉल्स घेतो, तिथे रेट ठरवतो, तिथेच त्याला कोटेशन्स द्यायचे असतात. फॅमिलीसोबत लंच डिनरला बाहेर गेला तर तिथून तो बिझनेस हँडल करत असतो. लग्नामध्ये वगैरे समारंभात गेला तिथे पण व्यवसायाचे कॉल्स घेत असतो. हा सुट्टीवर गेला तरी व्यवसाय करत असतो, कारण त्याच्यातला कर्मचारी कधीच मरत नाही किंवा तो त्याला जाऊ देत नाही. सतत तो कामात राहत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला कंट्रोल सोडायचा नसतो. पण प्रॉब्लेम हा आहे की कर्मचाऱ्याला लिमिटेशन्स आहेत. त्याला व्यवसायाशी काही देणं घेणं नाही, फक्त कामाशी देणं घेणं आहे. त्याला फक्त कामाला जायचं आहे. त्याला व्यवसाय मोठा करणं वगैरे वगैरे हे त्याच्या कॅपॅसिटीतच नाही आहे, कारण तिकडे लक्षच नाही आहे. आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मल्टीटास्किंग करायचं जीवावर येतं. तुमच्यातला जर कर्मचारी कामावर जात असेल तर तुम्ही म्हणाल एका वेळी एकच गोष्ट हँडल करेन मी, असंख्य गोष्टी हँडल करणं वगैरे मला जमणार नाही आणि असा व्यवसाय पण होत नाही. त्यामुळे होतं काय की तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये एकच गोष्ट करत बसता, एकच गोष्ट हँडल करता, एका वेळी एकच करता आणि एकापेक्षा जास्त गोष्टी जर तुमच्या अंगावर आल्या तर तुम्ही गडबडून जाता, तुम्ही गांगरून जाता. अकाउंट्सकडे लक्ष दिलं तर सेल्सकडे दुर्लक्ष होतं, सेल्सकडे लक्ष दिलं तर मार्केटिंगकडे दुर्लक्ष होतं, मार्केटिंगकडे लक्ष दिलं तर रिक्रुटमेंट कामातून जाते, कर्मचाऱ्यांकडे लक्ष दिलं तर इतर गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करत राहता. त्यामुळे तुम्ही एका वेळी एकच गोष्ट हँडल करता. मित्रांनो, या पद्धतीने व्यवसाय कराल तर तुम्ही
तुमची नोकरी केल्यासारखं फक्त थोडा बिझनेस डेव्हलप कराल, ग्रो होणार नाही, मुळात तो व्यवसाय नाहीच आहे. तुम्हाला फक्त 10% कर्मचारी राहायचं आहे तुमच्या व्यवसायात, हे लक्षात घ्या. बाकीच्या 2 व्हिडिओमध्ये मॅनेजर आणि उद्योजक हा फरक मी सांगेल. मित्रांनो, एका गोष्टीसाठी तुम्हाला मला माफी मागायची, ते म्हणजे मागे थोडासा आवाज चालू आहे. आमच्या ऑफिसमध्ये काही कामं सुरू आहेत, त्यामुळे थोडासा आवाज तुम्हाला बिअर करावा लागेल. पण काही दिवसात हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल. अधिक चांगले व्हिडिओज तुम्हाला मला पाठवता येतील. हा व्हिडिओ इथेच थांबूया. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.